आपण नुकतंच एक ट्विट केलेलं आहे की रायगडावरती महिलांसाठी सुरक्षेच्या संदर्भामध्ये समस्या आहेत आणि अशी एक तक्रार देखील आहे. आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे आपण काय सांगणार? एका महिलेने जेव्हा रायगडावरती त्या गेल्या होत्या, त्या पर्यटक महिलेला जो तिथला अनुभव आहे तो त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आणि तो आज आपण बघतोय की प्रचंड व्हायरल होतोय. या निमित्ताने अनेक महिलांना आज आम्हाला ज्या समस्या प्रत्येक ठिकाणी जाणवतात त्या समस्याच त्या पर्यटकांच्या माध्यमातून त्यांनी समोर आणताना आम्ही बघितल्यात. खरं आजही महाराष्ट्र सरकार म्हणतात की आम्ही 1 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आम्ही देणार, पण हे करत असताना आधी स्वच्छतागृह महिलांना देणं गरजेचं आहे, जिथे 50% महिला आहेत. पण आजही जर बघितलं तर सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी साधारण फक्त स्वच्छतागृह देखील नाही. तुम्ही बस स्टँड बघा, इतर ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही बघितलेत तरी तिथे स्वच्छतागृह नाहीत. ही आपल्या देशाची, जिथे आपण म्हणतोय आपण प्रगतीकडे वाटचाल करतोय, तर ह्या प्रगत देशाची ही वस्तुस्थिती आहे की अनेक वर्ष झाले आपण फक्त वल्गना करतो, स्वच्छ भारत अभियान राबवतो, त्याच्या मोठ्या मोठ्या ऍडव्हर्टाईज देतो, त्याच्यावरती प्रचंड करोडो रुपये खर्च केला जातो सरकारच्या माध्यमातून आणि मोठ्या मोठ्या वल्गना करून ह्या रोजच्या आपण ऍडव्हर्टाईज बघत असतो. पण खरं ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे तर महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह देखील नाहीत. ज्या स्वच्छतागृहांचं महत्व हे इतर देशांनी जाणलं की महिलांना स्वच्छतागृह न देण्यामुळे त्यांच्यावरती अनेक परिणाम होतात, त्यांच्या आरोग्याला धोका आहे. त्यांना जर जास्त वेळ त्यांना स्वच्छतागृहाचा त्यांनी वापर केला नाही तर अनेक आजारांना महिलांना सामोरे जावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टींचा इतर देशांनी हे करून त्याच्यामध्ये स्वच्छतागृहांची वाढ आणि ते स्वच्छतागृहाकडे देण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू आहेत. पण प्रगत देश म्हणणाऱ्या किंवा प्रगतीकडे जाणाऱ्या म्हणणाऱ्या मोठ्या मोठ्या ऍडव्हर्टाईज देणाऱ्या भारतामध्ये आजही महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत. हे शोकांतिका आहे आणि हे सरकार किती अपयशी आहे आणि किती महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे हे याच्यावरून दिसून येत आहे. सरकारला महिलांची काही घेणं देणं नाही, त्यांच्या आरोग्याशी काही घेणं देणं नाही, हेच याच्यावरून दिसतंय.